वरून गुंजून दिलेले. आणि आम्हाला असा निरोप दिला की तुमच्या जावाने भानगड केली, मलाही मारलं, आबांनाही मारलं आणि फरार झाले बुवा. त्यांचे फोन स्विच ऑफ आहे, लोकेशन भेटत नाही, फोन घरी नाही आहे, अशी त्यांनी आम्हाला सांगितलं. आमची दिशाभूल केली. मग दिशाभूल केल्यानंतर आम्ही आलो. आमचे आबांचे याई आमचे जे याई आहेत त्यांचा अंत्यसंस्कार वगैरे केला. परत खारीच्या दिवशी आलो. तिथं त्यांना आम्ही विचारलं की काही तपास लागला का? नाही म्हणे. काही लोक म्हणजे उज्जैनला आहे म्हणे, चालू स्टेटसला आहे, कुठेतरी आलेलं आहे बा उज्जैनमध्ये. आम्ही पाहिलं म्हणे. ठीक आहे. मग आम्ही इथून 2 घास कसे खाल्ले आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर परत 4-4:30ला आम्हाला दुसरीकडून असं माहिती पडलं की तुमचे जावई सापडले, त्यांना धरणाच्या पलीकडे भिंतीला टोपलेले. मग ही घटना कशी घडली तर ज्या व्यक्तीने मारलं होतं त्या व्यक्तीला तिथं त्याने यांच्या काकाने ती जागा दाखवली जिथं बुजलेलं होतं. असं हा पॉईंट सिद्ध होतो. चिठ्ठी पण त्याच्या वडिलांच्या ही चिठ्ठी अशी आहे, मग ते सांगतो ना मी. ते झाल्यानंतर त्याला मारून बुंजून दिल्यानंतर माझ्या भाऊ इथं आलेला होता. मग ही वगैरे ते बसले. 4 वाजता ते निघाले. मग ते मतभेद याजवळ सांगू शकले